आज आपण बघणार आहोत मस्तपैकी भरलेली वांगी। आणि सकाळी सकाळी भाजी करण्याचा प्रश्न पडतो, तर काय बनवायचं। तर मग आम्ही प्लॅन केला का आज आपण मस्त भरलेली वेगळ्या पद्धतीची वांग्याची भाजी बनवायची। तर मग मस्त अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केली, 2-3 टोमॅटो कापले आणि छान असे छोटे छोटे पिटुकले मस्तपैकी वांग्याचे 4 भाग करून घेऊन आणि वांग्याचा हा मसाला बनवून घेतलाय। आणि आता माझी मम्मी ते मसाला मस्त वांग्यामध्ये भरून घेणार आहे। आणि मस्त आताही आम्ही छान अशी वांग्याची भाजी बनवणार आहोत। आणि ही तुम्हाला भाजी बघा कशी वाटते ती मी तुमच्याशी छोटीशी ही रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे। आता आम्ही भाजीला फोडणी देत आहोत। तर मम्मीने प्रथम कढई ठेवून घेतली, त्याच्यामध्ये तेल आणि जे आपण वाटण केलेलं आहे ते छान त्याच्यामध्ये टाकून आता ती परतून घेते भाजी। आणि मग आता आपण ती जी वांगी त्याच्यामध्ये मसाला वगैरे भरलेला आहे तो पण आता आपण त्याच्यामध्ये छान असं तिने गोल्डन ब्राऊन होऊ दिलंय भाजीचा मसाला। आणि त्याच्यामध्ये आता ती एकदम कमी फ्लेमवर आता ती त्याच्यामध्ये पुढचे हे टाकणार आहे। हे बघा तिने टोमॅटो आणि आपण वाटून घेतलेला मसाला पण त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे। आणि त्याच्यामध्ये लगेच ती आता भरली वांगी पण घालून घेणार आहे। आणि आता ह्याला छानपैकी कमी गॅसवर ती अशी मंद आचेवर मस्त शिजू देणार आहे भाजी। आणि ही भाजी ना एवढी टेमटेम लागते ना, आता थंडीचे दिवस पण चालू आहेत तर मस्त भरले वांग्याचा बेत आहे। काही लोक आता चंपाषष्ठी आहे म्हणून वांगी खाणार नाहीत, पण जी लोक आवडीने खातात त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे। आणि आता तिने हळद टाकून घेतली आणि छान 5 मिनिटं ती अशी मस्त परतून घेणार आहे तेलावरती भाजी। आणि ही भाजी ना तुम्ही गरम गरम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा चपाती किंवा मस्त वाफाळलेला गरमागरम भात त्याच्याबरोबर एक नंबर ही भाजी लागते। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। आणि ही ना माझ्या आईच्या पद्धतीची भाजी आहे, तुम्हाला कशी वाटते प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा। हे बघा आता ती घरचा काळा मसाला घालून घेते भाजीमध्ये, थोडासा मसाल्याशिवाय भाजीला काही चव नसते। तर मग हे बघा आता तिने टाकलंय, तुम्ही बघितलं ना हळद टाकल्यावर तिने 5 मिनिटं मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घेतला। आणि आता थोडासा मसाला टाकलाय, मसाला टाकून ती मस्त हलवून घेते भाजीला। आणि आमच्या घरामध्ये ना वांग्याची भाजी प्रचंड आवडते, सगळ्यांना खूप आवडते वांग्याची भाजी। डिटेलमध्ये तुम्हाला रेसिपी हवी असेल तर लाईक करा, कमेंट